परंतु सत्ताधाऱ्यांनी या ठिकाणी 1.2 कोटीचा भ्रष्टाचार त्यावेळेस केलेला आहे। नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। कंपनीत तुम्ही सर्वजण माझ्याविषयी बोलत असता, माझ्याकडे बघून हसत असता, माझी चर्चा सतत करत असता। या संशयातून कामगारास शिवीगाळ आणि दमदाटी करत जिवे मारण्याच्या उद्देशाने त्याच्यावर कटरने वार करून आणि ट्रे फेकून मारून गंभीर जखमी केल्याचा प्रकार समोर आला आहे। चाकण औद्योगिक वसाहतीतील महाळुंगे इंगळे तालुका खेड हद्दीतील व्हेरॅक कंपनीत सायंकाळी 6 वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली। महाळुंगे इंगळे MIDC पोलिसांनी या प्रकरणी एका कामगारावर गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे। सचिन कमलेश राजपूत, वय वर्ष 21, राहणार महाळुंगे इंगळे तालुका खेड असे या घटनेत गंभीर जखमी झालेल्या कामगाराचे नाव आहे। सचिन यांनी महाळुंगे इंगळे MIDC पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून किरण दशरथ आडे, वय वर्ष 24, राहणार आंबेठाण चौक चाकण याच्यावर विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली आहे। खेड तालुक्यातील किवळे परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने परिसरात भीतीचे सावट पसरले आहे। पंढरीनाथ शिवले यांच्या बंदिस्त गोठ्यात शिरण्याचा अयशस्वी प्रयत्न केला आहे। खेड तहसील कार्यालयातून पैसे देऊन बोगस रेशन कार्ड दिल्याचे प्रकरण उजेडात येऊ न देण्यासाठी 10 लाख रुपयांची खंडणी खेडच्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्याकडे मोबाईलवर मेसेज करून मागितल्याप्रकरणी खंडणी मागणारी व्यक्ती आणि रेशन कार्ड देणारा शासकीय अधिकारी यांच्यावर खेड पोलीस ठाण्यात खंडणी आणि बोगस कागदपत्रे तयार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। खंडणी मागितल्याच्या प्रकरणी महेश लक्ष्मण नेहरे, राहणार वाडा तालुका खेड व तहसील विभागातील अव्वल कारकून सुनील किसन नंदकर, राहणार आंबेगाव यांच्यावर खेड पोलीस ठाण्यात खंडणी आणि बनावट दस्तऐवज वापरण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी तहसीलदार ज्योती देवरे यांनी तक्रार अर्ज दिला होता। त्यानंतर अक्षय मोहन कोरपे, वय वर्ष 30, राहणार निघोजे यांनी खेड पोलिसांत रीतसर तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पण पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत। चाकण आळंदी रस्त्याच्या लगत मोठ्या प्रमाणावर अवैध धंदे सुरू आहेत। रस्त्याच्या लगतच्या भागात मोठ्या प्रमाणावर वेश्या व्यवसाय राजरोसपणे सुरू असल्याचं पुणे लाईव्हच्या दर्शकांनी याबाबतचे व्हिडिओ पाठवून कळवलं आहे। या धंद्यांना नेमके अभय कुणाचे असा प्रश्न सामान्य जनता विचारत आहे। औद्योगिक पट्ट्यात भंगार, माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि कामगार पुरवठ्यासह विविध ठेके मिळवण्याची जीवघेणी स्पर्धा सुरूच आहे। राजकारण्यांचे अर्थपूर्ण पाठबळ अनेक ठेक्यांमध्ये त्यांच्यात अत्यंत जवळच्या मंडळींची भागीदारी असल्याने हा प्रश्न पुन्हा एकदा उग्र रूप घेऊ लागला आहे। कायदा सुव्यवस्था राखणाऱ्या मंडळींच्या सहकार्याने काही मंडळींनी आपली पाळेमुळे औद्योगिक पट्ट्यात रुजवली आहेत। त्यामुळे चाकण औद्योगिक भागात उद्योजक त्रस्त असून न्याय कुणाकडे मागायचा असा प्रश्न निर्माण झाला आहे। औद्योगिक भागात शांतता राहावी, प्रस्थापित सर्व प्रकारच्या गुन्हेगारीचा बिमोड व्हावा अशी उद्योजकांची अपेक्षा आहे। मात्र प्रशासनातील अधिकाऱ्यांचा व राजकीय आश्रय असलेल्या आणि औद्योगिक भागावर विशेष लक्ष ठेवून कार्यरत असलेल्या गुन्हेगारी टोळ्यांचा व पोलीस ठाण्यात ओढबस असलेल्या तथाकथित राजकीय पदाधिकारी यांच्या कारवाया थांबलेल्या नाहीत। कंपनी मालकांत या राजकीय पाठबळावरील तथाकथित गुन्हेगारी क्षेत्रात दबदबा असलेल्या नावांची दहशत आहे। पूर्वी दहशतीच्या जोरावर ठेकेदारी मिळवलेल्या गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या अनेकांनी चक्क अधिकाऱ्यांना हाताशी धरून वेगवेगळे उद्योग MIDCमध्ये अजूनही चालवले आहेत। वेगवेगळी ठेकेदारी, वाहन ट्रान्सपोर्ट पुरवठा ते अगदी आपल्याच टँकरद्वारे कंपनीला पाणी पुरवठा व्हावा यासाठी एकमेकांचे गळे घोटण्याचे प्रकार मागील काही काळात समोर आलेले आहेत। भक्कम राजकीय पाठबळ असलेल्या निरनिराळ्या ठेकेदारीच्या माध्यमातून या भागात काहींनी खूप मोठ्या प्रमाणावर माया जमवून दबदबा निर्माण केल्याची अनेक उदाहरणे आहेत। राजकारणी आणि संबंधित प्रशासनाची त्यांना अर्थपूर्ण साथ मिळत असल्याने त्यांच्याकडून होणाऱ्या त्रासाबाबत कोणीही पुढे येऊन तक्रार देण्यास धजावत नाही।
प्रशासन आणि राजकारणातील दिग्गज मंडळी व गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले पदाधिकारी आणि ठेकेदार यांची मिलीभगत आहे। उद्योजक आणि त्यांचे प्रतिनिधी निर्भीडपणे काहीही पुढे येऊन सांगत नाही, कारण संबंधितांशी पंगा घेतला किंवा तक्रार केली की काय घडते याची प्रचिती अनेकांना आलेली आहे। त्यामुळे वरिष्ठांनी यात लक्ष घालून हे प्रकार थांबवण्याची मागणी होत आहे। चाकण काळूस रस्त्यावर महात्मा फुले नगर या ठिकाणी मनशक्ती केंद्राच्या जवळील पेव्हर ब्लॉकवर अवजड आणि अन्य गाड्या पार्किंग होत असतात। आज अवजड वाहनाचा धक्का लागून विद्युत पोलला लागल्यानं पोल कोसळला आणि भागातील विद्युत पुरवठा सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत बंद राहिला। नशीब बलवत्तर म्हणून मोठी हानी झाली नाही, मात्र नगर परिषद व वाहतूक पोलीस यांनी उचित कारवाई करून रस्त्यावर व पेव्हर ब्लॉकवरील वाहनतळ बंद करावे अशी मागणी स्थानिक नागरिक करीत आहेत। किमान तापमान गेल्या आठवड्यापासून घसरल्याने नागरिकांना हुडहुडी भरली आहे। कडाक्याच्या थंडीचा जोर आणखी काही दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलाय। थंडीचा गहू, हरभरा पिकांना लाभ होण्याची शक्यता कृषी तज्ज्ञांकडून वर्तवली जात आहे। यामुळे रब्बीच्या पेरणी क्षेत्रांमध्ये वाढ होणार आहे। यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे। यंदा ऑक्टोबरपर्यंत पाऊस पडला, मात्र नोव्हेंबरच्या शेवटच्या टप्प्यात थंडीने जोर धरलाय। सध्या रात्रीचे किमान तापमान 11 अंशापर्यंत खाली आले आहे, तर दिवसाचेही कमी झालेले असल्याने दिवसभर बोचरी थंडी जाणवत राहते। रब्बी पिकांसाठी हे वातावरण फायदेशीर ठरणार आहे। गहू, हरभरा पिकांना थंडीचे दिवस पोषक मानले जातात। चाकणसह एमआयडीसी व पीएमआरडीए भागातील गावांसाठी घरोघरी घरगुती गॅस पुरवठा पाईपलाईनद्वारा करण्यासाठी प्रशासनाने एमएनजीएल गॅस कंपनी यांना सहकार्य करावे व आवश्यक ती ना हरकत व अन्य प्रशासकीय परवानग्या द्याव्यात अशी सूचना जिल्हाधिकारी पुणे व आयुक्त पीएमआरडीए पुणे यांना खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी पत्राद्वारे केली आहे। राजकीय पार्श्वभूमी असलेल्या मंडळीचे गॅस सिलेंडर एजन्सी असल्याने घरोघरी घरगुती गॅस पुरवठा पाईपलाईनद्वारा गॅस पुरवठा होऊ नये म्हणून अनेक अडथळे आणले जात असल्याच्या तक्रारी होत आहेत। आता थेट खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी गॅस पाईपलाईनद्वारा गॅस पुरवठा करण्याच्या कामात लक्ष घालून जनतेला कमी दरात गॅस पाईपलाईनद्वारा गॅस पुरवठा होण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत। चाकणला नवीन कांद्याची आवक सुरू, 2000 ते 4200 रुपये दर। खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील उपबाजारात नवीन कांद्याची आवक सुरू झाली आहे। खेड तालुक्याच्या विविध भागातून आणि कर्जत जामखेड भागातून पंचगंगा जातीच्या नवीन कांद्याची आवक सुरू झाली आहे। यंदाच्या हंगामात प्रथमच नवीन कांद्याची 7000 पिशवी एवढी मोठी आवक झाली आहे। नवीन कांद्याला 2000 ते 4200 रुपये भाव प्रति क्विंटलला मिळत असून जुन्या कांद्याला प्रतवारीनुसार 4 ते 6000 रुपये दर प्रति क्विंटलला मिळत आहे। खराब हवामान, अवकाळी पाऊस यामुळे काही प्रमाणात कांद्याचे नुकसान झाले असले तरी पुढील महिन्यात कांद्याची आवक वाढण्याची शक्यता व्यापारी वर्गातून व्यक्त होत आहे। नवीन कांद्याची शनिवारी दिनांक 30 नोव्हेंबर रोजी तब्बल 7000 पिशवी म्हणजेच 3500 क्विंटल कांद्याची आवक होऊन 2000 ते 4200 रुपये एवढा प्रति क्विंटलला भाव मिळाला। घाऊक बाजारात आता खंडाळा, बावडा व पंचगंगा जातीचा नवीन कांद्याची आवक सुरू झाली आहे। निर्यातक्षम नवीन हळवा गावरान कांदा पुढील महिन्यात बाजारपेठेत दाखल होणार असल्याचे शेतकरी व व्यापारी सांगत आहेत। कृषी उत्पन्न बाजार समिती खेड जिल्हा पुणेचे महात्मा ज्योतिराव फुले मार्केट यार्ड चाकण या ठिकाणी आज नवीन पंचगंगा आणि खंडाळा बावडा या कांद्याची 7000 पिशवी म्हणजे 3500 क्विंटल कांद्याची आवक झालेली आहे आणि बाजारभाव 2000 रुपयापासून तर 4200 रुपयापर्यंत या ठिकाणी कांद्याचे बाजारभाव झालेले आहेत। त्याचप्रमाणे जुना कांदा आता फार कमी प्रमाणात, जुन्या कांद्याचे बाजारभाव 4000 ते 6000 पर्यंत आहेत, पण जुना कांदा आता बाजारामध्ये फार कमी येऊ लागलेला आहे। त्याचप्रमाणे गावरान बटाटा, दिल्ली, आग्रा आणि इंदोर बटाटा मोठ्या प्रमाणावर आवक झालेली असून बटाटा 2000 रुपयापासून तर 3800 रुपयापर्यंत बटाट्याचे बाजारभाव या ठिकाणी झालेले आहेत। हा पंचगंगा कांदा कुठल्या भागातून येतो? हा साहेब कर्जत जामखेड आणि आपल्या आता खेड तालुक्यातला दावडी परिसर, निमगाव परिसर आणि हे आपल्या तालुक्यातला सुद्धा आता कांदा या ठिकाणी चालू झालेला आहे। नवीन कांद्याची आवक आता या आठवड्यापासून सुरू झाली आहे। हो, नवीन ह्याच आठवड्यात झाली का एवढी? आजच चालू झाली, आजपासून आजच। ते पूर्वी फार कमी वकलं येत होती, पण आज मोठ्या प्रमाणावर 7000 पिशवी या ठिकाणी आलेली आहे। गडद तालुका खेड गावात आज भैरवनाथ महाराज यांची यात्रा उत्साहात पार पडली। भैरवनाथ महाराज यांचा अभिषेक, हारतुरे, नैवेद्य दाखवण्यात आले। दुपारी मानाच्या देऊळकाट्याची मिरवणूक काढण्यात आली। ग्रामस्थांनी ग्रामदैवताचे दर्शन घेतले। रात्र जागवण्यासाठी भारुडी भजनाचे आयोजन करण्यात आले होते। परंतु सत्ताधाऱ्यांनी या ठिकाणी 1.5 कोटीचा भ्रष्टाचार त्यावेळेस केलेला आहे।
खेडचे नवनिर्वाचित आमदार बाबाजी काळे यांचा गावोगावी सत्कार होत आहे। खेड तालुक्यातील वाकी येथे चक्क गाव झोपेत असताना सकाळी 7 वाजता कडाक्याच्या थंडीत पोहोचलेल्या नूतन आमदारांचे नागरिकांनी देखील जोरदार स्वागत केले। त्यानंतर स्थानिक कार्यकर्त्यांच्या सोबत आमदार काळे यांनी वाकी येथे सकाळी भाजी आणि मिसळचा आस्वाद घेतला। त्यानंतर चाकण मार्केटमध्ये शेतकरी अडते व बाजार समिती यांच्याकडून शनिवारी 30 नोव्हेंबर रोजी जाहीर सत्कार करण्यात आला। यावेळी आमदार काळे यांनी तालुक्यातील विकास कामांना गती देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगत तालुक्यातील विविध विषयांवर आपल्या मार्मिक शब्दात भाष्य केले। काय म्हणालेत आमदार काळे पाहूयात। व्यक्त केली की सर्व मनोगत या ठिकाणी माझ्या दृष्टीने भविष्यात काम करण्यासाठी फार फायदेशीर आहे आणि त्या माध्यमातून सभापतींनी सुद्धा आपलं मनोगत व्यक्त या ठिकाणी केलं, क्रांतीताईंनी केलं। हे सर्व करत असताना मी पहिल्यापासून सांगतोय की सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील एका ग्रामीण भागातील कार्यकर्त्याला ज्यावेळेस एवढा मोठा मान मायबाप जनता देते त्यावेळेस त्या मायबाप जनतेचे फक्त आभार मानून उपयोग नाही, परंतु त्या मायबाप जनतेच्या मनात एकच गोष्ट मला निवडून देण्यापाठीमागं होती की हा तालुका भयमुक्त झाला पाहिजे, या तालुक्यामध्ये शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे, या तालुक्यामध्ये असणारी मार्केट कमिटी ही अत्यंत चांगल्या पद्धतीनं कारभार चालू आहे, परंतु त्यामध्ये अधिकच्या सुखसोयी शेतकऱ्यांसाठी लाभ वेगवेगळ्या योजना आणून या ज्यावेळेस एखादं काम मार्केट कमिटीनं भविष्यात घेतलेलं आहे त्यासाठी विजूभाऊंनी सांगितल्यानुसार राज्य पातळीपासून तर तालुका स्तरापर्यंत सहकार्याची भूमिका असणे, त्याचबरोबर या ठिकाणी महिला रोजगार असेल, उद्योगनगरीमध्ये युवकांना नोकऱ्या असतील, अनेक कामं आपल्याला या ठिकाणी करायची आहेत। शेतकऱ्यांचा मुख्य प्रश्न म्हणजे भीमा आणि भामा नदीवरील बंधारे कायम पूर्ण भरलेले पाहिजेत, उजव्या आणि डाव्या कॅनलला पाणी वेळेत आलं पाहिजे, पूर्व भागामध्ये शेतकऱ्यांना त्या ठिकाणी सिंचनाच्या योजना झाल्या पाहिजे, पश्चिम भागामध्ये आदिवासींसाठी पर्यटन झालं पाहिजे, ट्रॅफिकचा प्रश्न सुटला पाहिजे। या सगळ्या गोष्टी एकमेकाला धरून आहेत। एकाच दिवसात सगळे प्रश्न या ठिकाणी मार्गी जरी लागत नसले तरी पहिल्या दिवसापासून हे सर्व प्रश्न मी मनात बरोबर ठेवून या ठिकाणी एक एक करून एक एक प्रश्न सोडवण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे। आणि हे सर्व करत असताना तुमच्या सर्वांचे जे आशीर्वाद या ठिकाणी संचालक सुधीर बोमाळे हे सुद्धा उपस्थित झाले, त्यांना धन्यवाद देतो। तुमच्या सर्वांचे आशीर्वाद जसे मतरूपी मिळालेले आहेत त्याचप्रमाणे या ठिकाणी त्या मतरूपी आशीर्वादाला कुठेही तडा जाऊ न देण्याचा माझा मनस्वी निर्णय आहे। आणि पहिल्या दिवसापासून मी सांगतोय की लोकांचा मी अवमान होऊ देणार नाही, मतदारांचा अवमान होऊ देणार नाही। काम करत असताना कोण आपला कोण दुसरा हे ज्यावेळेस तालुक्याचा आपण लोकप्रतिनिधी होत असतो त्यावेळेस सर्व तालुका आपलाच आहे असं समजतो, परंतु ज्या मंडळींना काही कारणानं या ठिकाणी जरी मला आशीर्वाद देता आले नाही मतरूपी, तरी भविष्य काळात आपापल्या गावामध्ये संस्थांमध्ये आपण एकीचं वातावरण निर्माण करा, कारण 2 भाग करून 2 गट करून कोणताही विकास होत नाही। एकमेकाबद्दल त्या ठिकाणी तेढ निर्माण होऊन विकासापासून किंवा सामाजिक सलोख्यापासून आपण वंचित राहत असतो। पत्रकार बांधव या ठिकाणी आहेत, त्यांनी कायमस्वरूपी या निवडणुकीमध्ये मोलाची कामगिरी बजावली। खऱ्या अर्थानं या ठिकाणी काय चालले, कोणती बाजू कशा पद्धतीने सगळ्या बाजू मांडण्याचं काम त्यांनी माध्यमातून या ठिकाणी आपल्या तालुक्यामध्ये केलेलं आहे। आणि पुणे लाईव्हचं सुद्धा मोठं योगदान या निवडणुकीमध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्याला लाभलेलं आहे। असं मी म्हणणार नाही की त्यांनी माझ्या बाजूने बातमी दिल्या, परंतु त्यांनी जे विचार मांडले किंवा ज्या गोष्टी मांडल्या त्या नक्कीच माझ्या या निवडणुकीमध्ये मला उपयोगाला आलेल्या आहेत। आपल्या या संस्थेच्या बाबतीत तुम्ही या ठिकाणी केलेला सत्कार खऱ्या अर्थानं मौलीशेठ शेवकरींनी सांगितलं की या ठिकाणी तुम्ही लक्ष द्या। पहिल्यापासून 7 वर्ष आता मी पण या संचालक म्हणून या ठिकाणी या संस्थेवर विरोधात काम केलं, पण विरोधात काम करत असताना सत्ताधाऱ्यांना सुद्धा मी त्रास दिला नाही, परंतु सत्ताधाऱ्यांनी या ठिकाणी 1.5-2 कोटीचा भ्रष्टाचार त्यावेळेस केलेला आहे। माझं या संचालक मंडळाला एक विनंती आहे की व्हेंटिलेटरमध्ये झालेला घोटाळा, काँक्रीटच्या कामामध्ये झालेला घोटाळा हा फार मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या काळात तर झालाच, परंतु त्यापूर्वीच्या काळात जेव्हा आम्ही निवडून आलो तेव्हा पण आम्ही एक घोटाळ्याला हात घातला होता, परंतु सत्तेपुढे शहाणपण चालत नाही। या दोन्ही गोष्टी दाबण्याचा प्रयत्न केलेला आहे
आता तुम्ही सत्तेवर आहे, तुमच्या बरोबरीनं मी पण आहे, त्यामुळं दाबणारे आता कुणीच नाहीये. त्यामुळं तुम्ही जर तो काढला आणि भविष्यात जर ते 1.5-2 कोटी रुपये परत या शेतकऱ्यांच्या संस्थेचे परत जर मिळाले तर या ठिकाणी आपण आता त्यांनी मनापासून सांगितलं की आमच्या शेष राहिलं तर 18% व्याज त्या ठिकाणी आपण यांच्याकडून प्रत्येक गोष्ट आपण बांधून घेतो. परंतु हेच पैसे जर काही संचालक मंडळाच्या काळात त्या ठिकाणी लोकांना असे उघडपणे गेले असले भ्रष्टाचारात तर ते सुद्धा काढून पुन्हा संस्थेला मिळवून देणे आपलं कर्तव्य आहे. या संस्थेमध्ये कर्मचारी वर्ग हा जरी पहिल्यापासून लोक त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने बोलतात की यापूर्वीच्या संचालक मंडळाच्या जवळचे सर्व कर्मचारी आहेत, परंतु मी अनेक वर्षापासून पाहतोय ते कोण आपल्या घरातला पदाधिकारी किंवा याचा आयुर्भाव न आणता सर्व कर्मचारी वर्ग हा या संस्थेसाठी चांगलं काम करत आहे. परंतु तरीसुद्धा त्यांना माझी विनंती आहे की या संस्थेचं जे उत्पन्न आहे ते तुमच्या प्रामाणिकपणानं मिळणारं उत्पन्न आहे. तुम्ही त्या ठिकाणी वेळोवेळी ज्या ज्या ठिकाणी काही चुका होत असतील त्यासुद्धा सुधारून आपल्या मार्केट कमिटीला या ठिकाणी सहकार्य करावं. आडते व्यापाऱ्यांच्या संदर्भात शेतकऱ्यांना योग्य न्याय आपण देतच आहात, परंतु यापेक्षा अधिकचं काही नियमावली तयार झाली तर ती सुद्धा आपण त्या ठिकाणी करून शेतकऱ्यांसाठी न्याय कसा देता येईल ते पाहावं. संचालक मंडळ आता सुज्ञ आहे, त्यांनी नवीन संकल्पना या ठिकाणी शुद्ध पाणी आपल्याला बिस्लरीचं मिळावं, आपल्या चांगल्या हॉटेल 5 स्टार हॉटेलसारखे टॉयलेट युनिट व्हावेत, शेतकऱ्यांना आंघोळीसाठी या ठिकाणी सोय व्हावी. त्याचबरोबर शेतकरी निवास आपला आहे त्यामध्ये शेतकऱ्यांना अद्ययावत सोय करून त्या इमारतीला आता माऊली शेठ आमच्या समोर चालले होते, परंतु 3ऱ्या मजल्यावर 2ऱ्या मजल्यावर याच्या म्हणलं वयोवृद्धांना त्या ठिकाणी हे करावं लागते. त्याचबरोबर क्रांतीताई म्हटल्या त्यांच्याबरोबर आम्हाला पण गरज आहे लिफ्टची, त्याच्यामुळं सगळ्यांना या ठिकाणी या इमारतीला लिफ्ट कशा पद्धतीने होईल. त्याचबरोबर या ठिकाणी एक चांगला उपक्रम की शेतकरी वर्ग हा सकाळी पहाटे लांबून येत असतो, कोण जेवते कोण नाही जेवत. आता आम्ही सकाळपासून नाश्ता नाही केला, सकाळी एका गाळ्यावर बिस्किट पुडा दिसला खाला, त्याच्यावेळी जर जेवण असतं आम्ही पण आता करून तर ते लवकरच आता संचालक मंडळाने निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळं तुमच्या कामामध्ये ज्या ज्या ठिकाणी माझी मदत लागेल, शेवटी मी यापूर्वी सुद्धा जिल्हा परिषद पंचायत मार्केट कमिटी जिल्हा नियोजन काम केलंय, त्यावेळेस पदाचा उपयोग समाजासाठीच केला. बापू तुम्हाला माहिती आहे आणि समाजाच्या सुखदुःखात राहिले त्या ठिकाणी भाऊ तुम्ही म्हटले की हा कामाचा व्याप आल्याच्या नंतर या ठिकाणी नक्कीच तुम्हाला सार्वजनिक कार्यक्रमाला लोकांच्या सुखदुःखात जायला कमी वेळ मिळेल. असं 7-8 दिवस थोडं थोडं घडते, परंतु तरीसुद्धा ती भर काढून पुढं या ठिकाणी आपण सर्व मिळून त्या ठिकाणी प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये तर सहभागी होतच आहोत. सकाळपासून 4-5 दसक्रिया होत्या, 2-3ला जाऊन तर ना मुलगा 1-2 ठिकाणी गेला, आता दुसरा मुलगा जात नाही त्याला जायची सवय करतो. तर ते अशा पद्धतीनं कुठं ना कुठंतरी जरी नाही जायला जमलं तर संध्याकाळी सकाळी मध्ये कुठंतरी आपण जाऊन यायचा प्रयत्न करू. लोकांनी आपल्याला जनभावना एकच राहिली की हा माणूस आपला आहे, आपल्या प्रत्येकाच्या सुखदुःखात हजर असतो. एवढं करून सुद्धा तालुक्याच्या कानाकोपऱ्यात काही ना काहीतरी काम केलेलं आहे. हे सर्व गोष्टी माझ्या जाणून एवढ्या मोठ्या नेतृत्वाला 15 वर्ष आमदार सत्तेवर असणाऱ्या विद्यमानांना आणि एवढी मोठी धनसंपत्ती असताना सुद्धा तुम्ही कुणीही माझ्याकडून कोणत्याही स्वरूपाची अपेक्षा न करता एवढ्या मोठ्या मताधिक्यानं या ठिकाणी विजयी होणं सोपं नाही. मला खेड तालुक्याचा अभिमान आहे. ज्यावेळेस मातोश्रीमध्ये आम्ही सन्मानासाठी गेलो, जे 20 आमदार निवडून आले आदित्य साहेबांसहित, त्यामध्ये खेड तालुक्याचं 51,000चं लीड त्या ठिकाणी आणि हे लीड त्या ठिकाणी भविष्यात आपली तिथं सत्ता असो किंवा नसो, परंतु तुम्ही दिलेला मान त्या ठिकाणी मातोश्रीवर गेल्या पहिला उद्धव साहेबांनी म्हटले की तुमचा सन्मान पहिला केला पाहिजे, कारण 51,000 मताचं लीड आम्ही तिकीटच द्यायला घाबरत होतो, कारण समोरचा माणूस तसा होता. परंतु तुम्ही त्याला सार्थ निवड ठरवली. परंतु मी त्यांना सांगितलं ही निवड माझा हा विजय नसून हा जनतेचा विजय साहेब, आणि तुम्ही दिलेल्या त्या म्हणजे माझ्यावर दिलेल्या तिकिटामुळं जबाबदारीचं आहे. त्यामुळं मला जनतेचं काम करणं हे आता कर्तव्य समजून, सत्ता असो किंवा नसो, आपल्या सर्वांना माहीत आहे जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा बापू सत्ता नव्हती, तरीसुद्धा आपण
सत्ताधाऱ्यांपेक्षाही जास्त काम करायचा प्रयत्न केला. लोकांच्या पोटात घुसून म्हणण्यापेक्षा आपल्या पदाचा अवमान न होता तालुक्याचा अवमान न होता तालुक्याच्या जनतेसाठी हितासाठी जे जे करावं लागेल त्यासाठी संघर्ष करावा लागणार नाही. कारण माऊली आपल्याबरोबर आहे. आपल्या मतदारसंघाचं नावच खेड आळंदी आहे आणि एकादशीलाच फॉर्म मिळाले. त्यामुळे शेवटपर्यंत माऊली आपल्याबरोबर राहिले. विकासात सुद्धा माऊली आपल्याबरोबर राहतील. पहिल्या दिवशी गेल्याच्यानंतर माऊलींचं नावानं पहिल्याचं दर्शन घेतले त्यामुळे माऊली तिथे सभागृहात आता हजर आहेत. त्यामुळं आपल्याला कोणती अडचण येणार नाही. तुमच्या सर्वांच्या बाबतीत जरी माझा स्वभाव या ठिकाणी मी मालकरी असलो तरी जशाच तसं माऊली वागायची वेळ आली तर वागावंच लागणार. कारण सहज सोपं तसं कोणतंच नाही. त्यामुळं ही सगळी मंडळी आत्ता आपल्याबरोबर मार्केट कमिटी आहे, जिल्हा परिषदची काही मंडळी आहे, भविष्यात पंचायत समिती, जिल्हा परिषद, नंतर आपल्या दूध संघ असेल, PDCC बँक असेल, अनेक खरेदी विक्री संघ असेल, अनेक निवडणुका आहेत. परंतु ज्या मंडळींनी आता या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये योगदान दिले सगळेजण तालुका मिळून या ठिकाणी महाविकास आघाडीबरोबर सर्वपक्षीय मंडळींनी आपल्याला मदत केली. ज्यांनी ज्यांनी योगदान दिले आणि सगळ्यांनी एकत्र येऊन ही उमेदवारी सार्थ ठरवली तर सर्वांना बरोबर घेऊन ज्यांनी ज्यांनी माघारी घेतल्या मनाचे मोठेपणे दाखवले सगळे एकत्र येऊन भविष्य काळात आपल्याला भविष्याच्या या संस्थांच्या हिशोबाने निर्णय घ्यायचे. आज एक पेपरला मी वाचलं की समोरचे म्हणतात की सत्ता आपली आहे. सत्ता जरी तुमची असली तर परवा एका मोठ्या नेत्याचा मला फोन आला की जे निवडून आले त्यांच्याकडेच लक्ष द्यायला वेळ नाही मिळणार नेत्यांना तर माझीकडे द्यायला कोणाला वेळ भेटणार नाही. हे फक्त त्यांची लोकं टिकवण्यासाठी त्यांना आधार देतात की सत्ता आपली आहे, मी काम करतो. परंतु सत्ताधारी मी आहे त्याच्यामुळे मी कधी म्हणत नाही मी आहे. पण सत्ताधारी असल्यामुळं या ठिकाणी आपल्याला कुठंच काही कोणाला अडचण येऊ देणार नाही. आपण सर्वांनी या तालुक्यासाठी एक हातात हात धरून काम करायचं. ही संस्था प्रगतीपथावर कशी जाईल यासाठी अजून 4.5 वर्ष या संचालक मंडळाच्या हातात आहेत. 4.5 पावणे 5 वर्ष हातात आहेत. त्याही पुढे भूमिका मिळेल तर माहीत नाही पण आम्हाला 2 वर्ष मिळाली होती. त्यामुळं तुम्हाला या ठिकाणी शुभेच्छा देतो. सर्व व्यापारी आडते हमाल मापाडी यांना सुद्धा कोणत्याही स्वरूपाची अडचण आली मार्केट कमिटी कोणतं येणारच नाही. पण जरी समजा वाटलं तर त्यावेळेस सांगा, आपण समन्वयाने त्या अडचणी आपण या ठिकाणी सोडू. शेवटी वैयक्तिक कोणाचे काय असते त्याची संस्था आहे आणि बाजार समितीसाठी जे जे आवश्यक आहे शासकीय पद उद्याच्या काळामध्ये बाजार समितीला ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता आहे विकासाच्या दृष्टीने या बाजार समितीमध्ये जे जे करण्याची आवश्यकता आहे शासन म्हणून तालुक्याचा आमदार आणि राज्याचा मुख्यमंत्री हे सगळे या बाजार समितीला हे सगळ्यांची मदत त्या ठिकाणी झाली पाहिजे. ही प्रामाणिक भावना आमच्या सगळ्या संचालक मंडळाची आहे आणि पुढच्या काळामध्ये आता आमदार साहेबांनी स्वतः ह्या बाजार समितीमध्ये काम केल्यामुळं त्यांना अनेक प्रश्न माहिती आहेत, अनेक गोष्टी माहिती आहेत. आमच्या सगळ्या नवीन संचालक मंडळाची एक भूमिका अशी आहे आमदार साहेब की या शेतकरी या परिसरामध्ये आलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला एक वेगळा ठीक आहे बाजार समिती पॅटर्न अनेक आहेत परंतु खेडचा पॅटर्न आपण निर्माण करायचा आमचं म्हणत आहे की मंचरच्या धर्तीवरती काही उपक्रम किंबहुना त्यांनी मागून चांगलं काम त्या ठिकाणी केलं. जे चांगलं काम आहे त्याचं कौतुक निश्चितपणे केलं पाहिजे. कदाचित संस्था छोटी असेल म्हणून त्यांना व्यापक स्वरूपामध्ये काम करता आलं पाहिजे. आमच्या सगळ्यांचं म्हणणं असं आहे आता 5 तारखेला आमची मिटिंग आमचं असं ठरलं आहे की या बाजार समितीच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं जर सगळ्यात पहिला निर्णय कुठला घ्यायचा तर ताई आपलं ठरल्याप्रमाणे या शेतकऱ्यांच्यासाठी कमी पैशामध्ये माफक दरामध्ये जेवणाचा उपक्रम आम्ही त्या ठिकाणी करणार आहे आणि पुढच्या 15 दिवसामध्ये त्याचं परत एकदा उद्घाटन तुमच्या असेच आपण करायचं आहे सचिव साहेब. आणि ती भूमिका संचालक मंडळाने सगळ्यांच्या माध्यमातून पुढच्या 15 दिवसामध्ये किंवा महिन्याभरामध्ये शासकीय पातळीवरती परवानगी आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा चाकण आणि खेड या दोन्ही कॅम्पसमध्ये जेवणाचा विषय आम्ही त्या ठिकाणी करणार आहे. दुसरं आमच्या लक्षात असं आलं की इथं पाण्याची व्यवस्था आहे परंतु चांगलं पाणी फिल्टर पाणी आधुनिक पद्धतीनं हायटेक पद्धतीनं जसं बिस्लरीचं आहे त्या टाईपचे ह्या कॅम्पसमध्ये 3-4 खेडच्या कॅम्पसमध्ये 3-4 एक मोठे प्रकल्प त्या ठिकाणी उभे करायचे. दुसरी 2-3 गोष्टी होत्या आमचं सध्या फोकस आहे. एखादी इमारत झाली तरी चालेल किंवा एखादी नाही झाली तरी चालेल परंतु चांगलं पाणी इथं आलेल्या शेतकऱ्याला चांगलं पाणी चांगलं टॉयलेट वॉशरूम चांगलं असलं पाहिजे. जसं एखाद्या हॉटेलला असतं त्या 5 स्टार हॉटेलसारखं टॉयलेट बाजार समिती देखील असलं पाहिजे. आणि जेवणाची व्यवस्था इथं आलेला माणूस हा परिपूर्ण असला पाहिजे, परिपूर्ण झाला पाहिजे किंबहुना तो सुकावला पाहिजे. कारण दिवसभर हे सगळे कष्ट करून लोक या परिसरामध्ये काम करतात. इथला प्रत्येक घटक आता आम्ही 2 महिन्यापासून बघतोय इथला प्रत्येक घटक हा कष्टाने काम करतोय. ही एवढी सोपी गोष्ट नाही.
इथल्या हमाल मापाडीपासून तर इथल्या आमच्या कामगारांपासून तर इथल्या शेतकऱ्यांपासून तर आडत्यांपर्यंत पहाटे 2 पासून तर संध्याकाळी सकाळी 10 पर्यंत जागणं आयुष्याची हे खराब करणं एवढी सोपी गोष्ट नाही. आणि व्यापारी शेतकरी जेव्हा तुम्हाला भेटत होते त्यावेळेस प्रत्येक जण मनातून तुम्हाला शुभेच्छा देत होतं की नक्कीच तुम्ही निवडून या आणि तुम्ही ह्या तालुक्याला मोका श्वास येण्यासाठी प्रयत्न करा. आणि तो दिवस आला. आपल्या सर्वांनी चांगल्या पद्धतीने मतदान केलं. कुणी दाखवलं नाही की मी काय करतोय, पण आतून सर्वांनी चांगलं काम केलं आणि म्हणून तुम्ही इतक्या चांगल्या मताने म्हणजे भूतो ना भविष्यातील असा जो निकाल लागलेला आहे, तर ह्याच पद्धतीने पुढचे 5 वर्ष आम्हा सर्वांसाठी तुम्ही एक आमचे भाऊ आहात. त्याच्यामुळं तुम्ही आमच्या सर्वांच्या मागे नाही, आमच्या बरोबर उभे राहा, जेणेकरून याच्या आधीचे वर्ष जे जे घडलं ते घडणार नाही आणि खरोखर खेड तालुक्यामध्ये एक चांगला विकास होईल अशी आपणा सर्वांच्या वतीने मी विनंती करते. आणि तुम्हाला आज या बाजार समितीमध्ये प्रथमतः सभापतीच्या नावाने एक मोठा इतिहास घडला आणि आता तर बाबाजी शेठच्या विजयाने मोठी क्रांती या तालुक्यात झालेली. आता बाबाजी शेठ निवडून आल्यामुळे अतिशय आनंद झालेला आहे, सर्व जनतेला आनंद झालेला आहे. त्याचप्रमाणे आता तालुका सुद्धा आता शांत झालेला आहे. फक्त बाबाजी शेठने आता काम करणं गरजेचं आहे, काही गोष्टी सांभाळल्या पाहिजेत. बाजार समिती ज्यांच्या पाठीमागे उभी असते बाबाजी शेठ, त्याचा विजय हा पक्का असतो. कारण की तुमच्या कामामध्ये बाजार समितीचे सभापती, उपसभापती, संचालक मंडळ, सर्व आडते, शेतकरी, व्यापारी, हमाल, मापाडी यांनी सर्वांनी सहकार्य केलेले. त्यामुळे तुम्हाला आता जबाबदारी तुमची वाढलेली. महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे खेळाडू आर्यन नितीन वरकड, उदय रामदास रेटवडे व ऋतुजा विजयराक्षी यांची अनुक्रमे 17 व 19 वयोगटात बेसबॉल व तायक्वांदो या खेळात महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आहे. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.